वर्ध्यात भाजपच्या झालेल्या पराभवाची कारण मीमांसा करण्यासाठी चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र भाजपच्या या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती पुढे आली आहे. वर्ध्यात भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची लोकसभा निरीक्षकाकडून तातडीची आढावा बैठक घेण्यात आली. वर्ध्यात भाजपच्या झालेल्या पराभवाची कारण मीमांसा करण्यासाठी ही चिंतन बैठक होती. पण पराभवाची कारणे शोधताना आर्वीचे आमदार दादाराव केचे यांनी प्रचार न करता घरी बसून राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांना या पराभवासाठी जबाबदार ठरवल्याने बैठकीत चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती पुढे आली आहे. बैठकीत एकमेकांवर जबाबदारी ढकलत आमदार आणि पदाधिकारी यांच्यात आरोप प्रत्यारोप करण्यात आल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. नीट परीक्षेतील गडबडीने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. नीट परीक्षेतील या गोंधळावर जयंत पाटील यांनी मोदी सरकारला भीमटोला हाणला आहे. देशभरात नीट परीक्षांवरून जबरदस्त गोंधळ सुरू आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत तर एकामागून एक आरोपी सापडत आहेत. या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी घडत आहेत. याच प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा घेरले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. लोकसभा निकालानंतर तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत आले, पण निकालाने त्यांना आरसा पण दाखवला. त्यामुळे येत्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न हमखास करण्यात येणार असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. लोकसभा निकालानंतर मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आले आहे. निकालात इतिहास घडवण्याच्या मनसुब्यावर मोठे पाणी फेरले गेले. मध्यम वर्गाची नाराजी दिसून आली. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यम वर्गाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ शकतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आयकरच नाही तर इतरही दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येऊ शकतो. त्यामुळे मध्यम वर्गाला लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे. पुण्यात आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं असून यातील एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुणे नाशिक महामार्गावरील एकलहरे गावाजवळ हा अपघात झाला. अजित पवार यांच्या गटातील पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने कारखाली दोघांना चिरडल्याची घटना घडली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. पुणे नाशिक महामार्गावरील एकलहरे जवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. यावर्षी हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी किती जागा लढवायच्या यांची आकडेमोड सुरू केली आहे. राज्यातील सर्व मुस्लिम समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यायला हवे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. हे आरक्षण कसं मिळत नाही तेच मी बघतो असंही जरांगे म्हणाले. काहीही झालं तरी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवूनच देणार अशी त्यांची भूमिका आहे. दरम्यान त्यांनी आज 23 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन मोठी मागणी केली. राज्यात काही ठिकाणी मुस्लिम समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आता मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे असे जरांगे म्हणाले आहेत. MIG क्लब वांद्रे येथे सकाळी 10 वाजता मनसेची बैठक होणार आहे. मनसेचे नेते, सरचिटणीस, राज्यातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी रंगशारदा सभागृह वांद्रे येथे झालेल्या बैठकीत मनसेने स्वबळाचा नारा दिला होता. उद्याच्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय सूचना करणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेसाठी भाजप ॲक्शन मोडमध्ये आलंय. राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांना घेऊन पक्षात अंतर्गत जोरदार तयारी सुरू झाली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या जागा, निवडून आलेले आमदार आणि इतर विषयांवर पक्षातील नेत्यांनी चर्चा सुरू केली आहे. विधानसभा जागांवरून भाजप नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली असून दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर राज्यात बैठकांचं सत्र सुरू झालंय. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याबाबतीत पक्ष खबरदारी घेतली जाते. तसंच पक्षांतर्गत चर्चा झाल्यानंतर मित्र पक्षांशी जागा वाटपाबाबत चर्चा केली जाणार आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात 4 ते 5 काँग्रेसचे आमदार निवडून येतील. राज्यात वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा आणि विश्वजित कदम यांच्या रूपात मुख्यमंत्री होणार असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय. यावेळी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल असा दावा काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केलाय.
मुख्यमंत्री शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांचा भाव लावतात असा गंभीर आरोप संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केलाय। जळगावच्या सभेत शिक्षक आणि संस्था चालकांना पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता। त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला होता। अंधारे यांची पाठराखण करताना राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधलाय। शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका असा इशाराच राऊतांनी शिंदेंना दिलाय। जळगाव जिल्हा रुग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत महिलेच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले आहे। जळगावात पाण्याच्या टँकरच्या धडकेत मृत्यू झालेल्या महिलेला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। जळगावात पाण्याच्या टँकरच्या धडकेत मृत्यू झालेल्या महिलेला नुकसान भरपाई मिळावी म्हणून नागरिकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे। टँकर चालकावर कठोरात कठोर कारवाई आणि नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांनी पवित्रा घेतलाय। जिल्हा रुग्णालयात महिलेच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केलं आहे। जळगावातील कुसुंबा येथे टँकरच्या धडकेत जखमी महिलेचा आज मृत्यू झालाय। याच घटनेत महिलेच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे। केंद्रात एनडीएच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तारूढ झाले असून आता सर्वांचे लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागले आहे। 24 जुलैला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे अर्थसंकल्प मांडणार आहेत। त्या अनुषंगाने विविध मंत्र्यांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत। विदर्भातील नैसर्गिक संसाधन तज्ज्ञ प्रदीप माहेश्वरी यांनी नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एक पत्र पाठवून विदर्भात स्टील इंडस्ट्रीला वाव असल्याने रेल्वे डब्बे निर्मिती प्रकल्प व इतर रेल्वे सुविधांबाबत प्रस्ताव दिला आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 53व्या जीएसटी परिषदेची बैठक घेतली। या बैठकीनंतर त्यांनी भारतीय रेल्वेच्या अनेक सेवा जीएसटीच्या कक्षेतून बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिली आहे। पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यास केंद्र सरकार अनुकूल आहे, मात्र त्यासाठी सर्व राज्यांनी येऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या। नागपूर जिल्ह्यातील आशा सेविकांना मोबाईल फोन आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय विजेत्या शाळांना पारितोषिक वितरण आज करण्यात आले। आशा सेविका या ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा कणा आहेत। आशा सेविकांना अहवाल, लाभार्थी नोंदणी हे ऑनलाईन पद्धतीने तथा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करता यावे याकरिता जवळपास 1910 आशा सेविकांना आधुनिक अँड्रॉइड मोबाईल वाटप करण्यात आले। यासाठी पंतप्रधान खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत सुमारे 19 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला होता। पंतप्रधान मातृवंदन योजना, UWIN पोर्टल, FPLMIS, आयुष्यमान भारत ई कार्ड, आभा कार्ड व अन्य ऑनलाईन कामे आशा सेविकांना या मोबाईलच्या मदतीने करता येतील। यावेळी आमदार टेकचंद सावरकर, आमदार आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, गट शिक्षणाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते। लिव्ह इनमध्ये एका महिलेसोबत राहत असताना तिचा 4.5 वर्षांचा बालक अडसर वाटू लागल्याने प्रियकरानेच या बालकाला वर्ध्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीत सोडून दिले। दरम्यान गणेशपेठ पोलीस आणि गुन्हे शाखा पोलिसांनी या बालकाला सुखरूप नागपुरात आणून आरोपी प्रियकराला गजाआड केले आहे। कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी व दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी आज तर उद्या 24 तारखेला कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे। मुंबईसह कोकणातील दक्षिण भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे। यासोबतच मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, पालघर आणि ठाण्यात पुढील 24 तासात 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे। आजपासून पुढील 5 दिवस दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे। यासोबतच मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। यासोबतच हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिमेकडील मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाले। पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे।
पश्चिम किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणातील पश्चिम किनारपट्टी भागात अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे। ही स्थिती पुढील 5 दिवस याचप्रमाणे राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे।